तर मुंबईतही मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईत गेले 2 दिवस पावसानं अक्षरशः दाणादाण उडवलेली आहे। बुधवारी रात्री मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस या ठिकाणी कोसळलेला आहे। मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले प्रतिनिधी विविध ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण आपल्या प्रतिनिधीकडून या राज्यातल्या मान्सूनपूर्व पावसासंदर्भात अपडेट घेणार आहोत। मुंबईहून आपल्या प्रतिनिधी आहेत मीनाक्षी म्हात्रे, अमरावतीहून आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, तर पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला मीनाक्षी तुमच्याकडे येते। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात काल रात्री मुसळधार मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। विजांचा कडकडाट आणि या ठिकाणी झालेला मान्सूनपूर्व पाऊस आपण पाहतोय। आजही मुंबईतलं हवामान ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवली जाते। काय सध्या परिस्थिती आहे, या सगळ्या संदर्भात काय अपडेट आहे? निश्चितच लाघवी आपण पाहतोय की काल रात्री मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडला। मात्र मागच्या 2 दिवसापासूनच आपण पाहतोय की मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होतोय आणि यामुळे संध्याकाळच्या वेळीस पडलेल्या पावसामुळे सखल भाग जे आहे ते देखील पाण्याने भरलेलं पाहायला मिळालं। मात्र आज देखील मुंबई, ठाणे, पालघर या सगळ्याच भागामध्ये येलो अलर्ट जे आहे ते जारी केलेलं आहे। सोबतच रायगडसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या मुंबईतली परिस्थिती पाहिली तर मी मुंबईच्या दादर चौपाटी या परिसरामध्ये आहे। या सगळ्याच परिसरात जर पाहिलं तर आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण जे आहे ते पाहायला मिळते आणि आज सकाळी पहाटे देखील हलका पाऊस जो आहे तो या सगळ्याच परिसरात झालेला पाहायला मिळाला। सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तवला होता आणि त्यामुळेच आजपासून सलग 2 ते 3 दिवस याच समुद्रामध्येच म्हणजेच या कमी दाबाचा पट्टा जो आहे तो अधिक तीव्र होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळेच ही तीव्रता जी आहे ती उत्तरेकडे देखील सरकू शकते आणि त्यामुळेच राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका जरी नसला तरी याचा परिणाम जो आहे तो समुद्रातील खवळलेल्या पाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर मच्छीमारांना देखील जाण्यासाठी सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आपण पाहतोय की पुढील 2 ते 3 दिवस रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघर जवळ आपण पाहतोय की समुद्र जरी खवळलेला राहिला तरी मात्र समुद्रामध्ये जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी मासेमारांना देखील हवामान बदलावरती लक्ष ठेवून या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेऊन मात्र पाण्यामध्ये समुद्रामध्ये जाण्यासाठी टाळणं हाच एक योग्यतेचा इशारा जो आहे तो आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेला आहे। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहतोय की मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये मागच्या 2 दिवसापासून जरी पाऊस होत असला तरी आज देखील मुंबई, ठाणे, पालघर या सगळ्याच परिसरामध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस होऊ शकतो आणि तसाच अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। अगदी 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 मीनाक्षी, तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट सातत्यानं घेत राहू, अशाच तुम्ही आमच्यासोबत जोडल्या राहा। थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, गेले 2 ते 3 दिवस पुण्यात जो काही मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय त्यामुळे मात्र नालेसफाईचे दावे फोल ठरताना दिसत आहेत। पुन्हा जरासा जरी पाऊस पडला तरी तुंबतंय। काय सध्या परिस्थिती आहे पुण्यात? प्रशासन कसं सज्ज आहे पुढचे 4 महिने पावसाळ्याला तोंड देण्याकरता? मुंबई तुंबत होती पहिल्याच पावसानं, म्हणजे मान्सूनपूर्व पावसाच्या त्या सगळ्या पाण्यामुळे पुणे तुंबलेलं होतं। पुण्यातील कोंढवा परिसर असो, हडपसर असो, कोरेगाव पार्क आणि बाणेर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी रस्त्यावरती आलं होतं। आपण पाहिलं की परवा दिवशी जो मुसळधार पाऊस पुण्यामध्ये झाला, काल दिवसभर जे आहे ते पुण्यामध्ये पाऊस नव्हता आणि रात्रीच्या सुमारास जो आहे तो पुण्यामध्ये पाऊस पडला आणि आज सकाळी मोठ्या प्रमाणात ढग जे आहेत पुण्यामध्ये आलेले आहेत। पुण्यामध्ये 2 दिवस येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। खरं तर
पुण्यामध्ये मुसळधार पावसानं आपण पाहिलं की पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्ते तुंबले होते. प्रशासन पूर्णपणे या सगळ्या कामामध्ये फेल ठरलं होतं. करोडो रुपयाची निविदा जी आहे ती काढली जाते, परंतु हे पैसे नेमके जातात कुठं याचा प्रश्न पुणेकर विचारताना दिसत होते. कारण पुण्यामध्ये सर्वदूर जो आहे तो पाऊस झाला आणि या सगळ्या पहिल्या मान्सूनपूर्व पावसामध्ये पुणे तुंबलं होतं. अनेक वाहनं जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला वाहून गेल्याची सुद्धा माहिती समोर आलेली होती. अनेक ठिकाणच्या भिंती पडलेल्या होत्या. परंतु आपण पाहिलं की पुढचे 2 दिवस जे आहे ते येलो अलर्ट जो आहे तो जारी हवामान खात्याने केलेला आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागामध्ये खरं तर प्रशासनाने गटारी ज्या तुंबत आहेत त्या गटारीचं काम करणं अपेक्षित होतं. त्याचबरोबर वेगवेगळे नाले ओढे जे आहेत त्या ओढ्यामध्ये साफसफाई करणं आवश्यक होतं. परंतु हे कोणतंही काम जे आहे ते पुणे मनपा करण्यास सपशेल अपयशी ठरलेली आहे. आणि खरं तर आपण पाहिलं की सध्या पुण्यामध्ये मनपावरती प्रशासनाची नियुक्ती आहे आणि या सगळं प्रशासन जे आहे ते कुठेतरी सगळ्या कामासाठी फेल ठरते का असं म्हणावं लागवी. निश्चित. थेट जाऊया अमरावतीला. चंद्रशेखर आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सूरज, अमरावतीत काय परिस्थिती पाहायला मिळतीये? नक्की लागवी. आपण जर पाहिलं तर काल रात्रीच्या सुमारास जो आहे अमरावती शहरामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग केली. संपूर्ण ग्रामीण भागात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जो आहे अवकाळी पाऊस आणि मान्सूनपूर्व पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. जर पाहिलं तर अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरामध्ये जर बघितलं गेलं तर त्या दुकानामध्ये पाणी सुद्धा शिरलं होतं. मात्र महानगरपालिकेच्या वतीने दावे करण्यात आले की 50% नाले साफसफाई झाली. मात्र महानगरपालिका जो आहे पूर्णपणे फोल ठरलेला आहे. अनेक दुकानामध्ये जर पाहिलं तर पाणी शिरल्यामुळे दुकानांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामानाची नासधूस सुद्धा झालेली आहे. मी सध्या अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे. या रात्री झालेल्या पावसामुळे जर पाहायला गेलं तर अनेक या ठिकाणी धान्य भिजलेले आहे. व्यापाऱ्यांचं हे संपूर्ण शेतमाल आहे. मात्र जर पाहायला गेलं तर हे संपूर्ण जे आहे हरभराचं हे आहे. मात्र हरभरा जर आपण जर पाहिलं तर पूर्णपणे पावसामध्ये या ठिकाणी भिजलेला आहे. त्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी व्यापाऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हा संपूर्ण परिसर जर बघितला तर हा अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर आहे. अनेक ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतमाल आहे. आता खरीप हंगाम या ठिकाणी सुरू होणार आहे. मात्र खरीप हंगामाच्या तयारीपूर्वी जर पाहिलं तर आपल्या घरामध्ये पैसे यासाठी खरीप हंगामाची तयारीसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुठेतरी या ठिकाणी शेतमाल आणलेला आहे. मात्र या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी शेतमाल या ठिकाणी भिजलेला आहे. त्यामुळं कुठेतरी प्रशासनाच्या वतीने कुठेतरी शेडची व्यवस्था केली पाहिजे अशी सातत्याने शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी होत आहे. जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 18 दिवसापासून सातत्याने पाऊस पडत आहे आणि 18 दिवसामध्ये जर पाहिलं तर 14,000 हेक्टरपेक्षा जास्त आहे शेती पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि 3 जणांचा या ठिकाणी वीज पडून मृत्यू झालेला आहे आणि 25 पेक्षा जास्त जो आहे जनावरांचा देखील या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि 28 तारखेपर्यंत जर बघितलं गेलं तर अमरावती शहरासह संपूर्ण विदर्भामध्ये मुसळधार पावसाची या ठिकाणी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखीनच बळीराजा आहे पूर्णपणे संकटात या ठिकाणी सापडलेला आहे. निश्चित. सूरज, मीनाक्षी आणि चंद्रशेखर, तुमच्या तिघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.